कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। पर्यावरण स्नेही गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या केदार आणि मंदार या कुंभार बंधूंनी मोलाचं योगदान दिलं आहे। सहज विसर्जन आणि त्यातून उगवू शकणाऱ्या रोपट्याची संकल्पना असणारा वृक्ष गजानन लोकप्रिय ठरतोय। पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणपती ही संकल्पना पुढे आली आहे। पुण्यातल्या उरळी कांचन इथल्या तरुणांनी एकत्र येत वृक्ष गजानन मूर्ती निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे। अभियंता असलेल्या कुंभार बंधूंनी मिळून त्यांचा पारंपरिक कुंभार व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ही संकल्पना आकाराला आली। अभियांत्रिकीचं शिक्षण आणि पारंपरिक व्यवसायातील कौशल्य यांची सांगड घालत शेतमातीपासून गणेश मूर्ती बनवली जात आहे। तसंच मूर्तीला रंग देण्यासाठी हळद कुंकू आणि खाण्याचा डिंक यांचा वापर केला जातो। लाडक्या बाप्पाचं कोड कौतुक केल्यानंतर गणराया परत आपल्या सोबत वेगळ्या स्वरूपात राहावा यासाठी त्यांनी वृक्ष गजानन ही संकल्पना सुरू केली। यासाठी कुंभार बंधू गणेशाच्या मूर्तीसोबत वृक्ष बीजही देतात, जेणेकरून मूर्ती विसर्जनानंतर त्या मातीमध्येच वृक्ष बीजाची लागवड केली जाते। यातून त्यांनी वृक्ष लागवडीचा देखील संदेश दिला आहे। कुंभार बंधूंना या कामी त्यांच्या मित्राचीही चांगली साथ मिळाली। जो पर्यावरणाचा किंवा गणपतीची जी विटंबना व्हायची तर ती विटंबना टाळण्यासाठी आपण शेतमातीचा उपयोग केला की जेणेकरून शेतमातीचा गणपती बनवल्यानंतर तो घरगुती पहिली गोष्ट विसर्जनाची पद्धत लोकांच्या अंगी पडेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी विसर्जन झाल्यानंतर ती जी माती राहते गणपतीची तर त्याचं पावित्र्य पहिली गोष्ट म्हणजे जपण्यासाठी मदत होईल। सो शेतमातीच्या गणपतीचा फायदा असा आहे की तुम्ही विसर्जनानंतर त्या मातीत काहीतरी वेगळं झाड लावू शकता किंवा वृक्षारोपण करू शकता। आम्ही स्वतःही ते तसे सीड्स प्रोव्हाइड करतो। शक्यतो तुळशीच्या आत्तापर्यंत करत आलेलो आहे आपण। त्या मातीचं कुठेतरी पावित्र्य जपलं जावं, ती पायदळी येऊ नये किंवा त्याच्यातनं वृक्ष लागवड व्हावी यासाठी आपण पहिल्यापासून वृक्ष गजानन मार्फत प्रयत्नशील राहिलेलो आहे। एक ज्यूटचा प्लांट पॉट आपण देत आहोत। सो जो काय चिखल राहतो मातीचा तो चिखल आपल्याला त्या ज्यूटच्या प्लांट पॉटमध्ये टाकून त्या प्लांट पॉटमध्येही वृक्षारोपण करता येतं। वर्ष दीड वर्षांनी ती कुंडी कुजायला लागली की ती तशी जमिनीत गाडून आपल्याला झाड जगावता येतं आणि त्या ज्यूटचंही आपल्याला फर्टिलायझर किंवा कुजून त्याचंच त्या खाद्य झाडाला होऊन जातं। महाराष्ट्रासह इतर राज्यातही या उपक्रमाला मोठी मागणी आहे। या उपक्रमाला ISO मानांकनही मिळालं आहे। परंपरा आणि श्रद्धेसोबतच त्याला पर्यावरण रक्षणाची जोड दिली तर गणेशोत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित होतो यात शंका नाही। दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगद पोद्दार, पुणे।